श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात. मसाला भात बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एका कुकरमध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून घ्यायचे आहे आणि तेल छान असे गरम होऊ द्यायचे आहे. तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे. आता आपले तेल छान असे गरम झाले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ. कडकडीत तेलात मोहरी टाकली की मोहरी छान तडतडते आणि ती फुटते. आता आपण तेलामध्ये जिरे, कढीपत्ता आणि तमालपत्राचे 3 ते 4 पाने टाकून घेऊ. आता आपण 3 ते 4 उभ्या चिरलेल्या मिरच्या कुकरमध्ये टाकू. आता आपण मोठ्या आकाराचे 2 उभे चिरलेले कांदे कुकरमध्ये टाकू. कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा नरम झाला आहे. कांदा नरम झाला की त्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो उभा चिरून टाकू आणि तो देखील कांद्यासोबत परतून घेऊ. कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता आपला कांदा आणि टोमॅटो परतून झाला आहे तर त्यामध्ये आपण 1 चमचाभर मीठ टाकू. मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होतो. आता कांदा टोमॅटोमध्ये आपण पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, आता कांदा टोमॅटोमध्ये आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊ आणि हे मिश्रण छान असं परतून घेऊ. बिर्याणी मसाला टाकला की मसाला भाताला चव छान येते. मसाला छान परतून झाला की त्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा बटाटा चिरून टाकू. एका छोट्या खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा जिरे याची आपण पेस्ट करून घेऊ. पेस्ट आपल्याला ओबडधोबड करायची आहे. ओबडधोबड पेस्ट केल्यामुळे आपल्या भाताला चव छान येईल. पेस्ट आपण कांदा टोमॅटोच्या मिश्रणात टाकून आपण कांदा टोमॅटो छान असा परतून घेऊ. त्यानंतर आपण अर्धी वाटी हिरवा ओला वाटाणा टाकून आपण कांदा टोमॅटोचं मिश्रण परतून घेऊ. तुमच्याकडे ओला वाटाणा नसेल तर तुम्ही हिरवा कच्चा वाटाणा भिजवून देखील घेऊ शकता. वाटाणा परतून झाला की आपण त्यामध्ये अर्धी वाटी उकळून घेतलेला फ्लावर टाकू आणि वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकू. ह्या भाज्या आपण बारीक गॅसवरती ठेवून छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. भाज्या आपल्याला 5 ते 10 मिनिट तेल सुटेपर्यंत छान बारीक गॅसवरती परतून घ्यायच्या आहेत. मसाले भातामध्ये तुम्ही तुम्हाला आवडत असलेल्या दुसऱ्या भाज्या देखील ॲड करू शकता. फरसबी किंवा गाजर आणि वेगवेगळ्या भाज्या देखील तुम्ही ॲड करू शकता. ज्या भाज्या तुमची मुलं आवडीने खात नसतील तशा भाज्या देखील तुम्ही ॲड करू शकता. आता आपण भाज्यांमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेऊ. मसाले भात, बिर्याणी, पुलाव किंवा कोणत्याही प्रकारचा आपल्याला भात बनवायचा असेल तर त्यामध्ये आपण तूप टाकले पाहिजे. तुपामुळे भात मोकळा आणि मऊ होतो. तुम्ही बघू शकता आता आपल्या भाज्यांना किती छान तेल सुटले आहे. अशा 5 ते 6 मिनिट भाज्या परतून घेतल्यावरती त्याला छान असे तेल सुटते आणि भाज्या मऊ होतात. इथे मी 2 वाट्या वाडा कोलम घेतला आहे. वाडा कोलम मी धुवून स्वच्छ करून घेतला आहे. आपण तो आता कुकरमध्ये टाकून भात देखील यासोबत परतून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ घेऊ शकता. बासमती किंवा बिर्याणीचा कोणताही तांदूळ तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तो देखील घेऊ शकता.
इथे मी 2 वाट्या तांदूळाला 4 वाट्या पाणी टाकले आहे. पाण्याचे प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचे आहे. 2 वाटी तांदूळ असल्यास त्याला 4 वाटी पाणी असे प्रमाण आपल्याला घ्यायचे आहे. असे प्रमाण घेतल्यामुळे आपला भात चिकट होत नाही. सगळ्यात शेवटी आपण वरतून अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊ. लिंबाच्या रसामुळे भात छान मोकळा होतो. सगळ्यात शेवटी आपण सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून भात मऊ शिजू देऊ. आता आपला भात खाण्यासाठी तयार झाला आहे. तुम्ही लोणचं आणि पापड सोबत खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.